चिन्ह शोधावे। रामचंद्र भगवान की जय, हनुमान महाराज की जय, संत भगवान बाबा की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत धनवंत निधिवंत येथे आले ती सर्व साधू संत सर्वांना प्रणाम। मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या सुरत आणि गोडाची रामकथा नाथ महाराज सांगतायत। कथेचं अनुसंधान असं आहे, उत्तर दिशेला शेतबळी नावाचा वानर जाणार आहे आणि त्याला राजा सुग्रीव त्या ती दिशा कशी शोधायची, दिशेला कुठं कुठं शोधायचं अशी माहिती सांगू लागलेला आहे महाराज। मद्रास आता हे राज्य देशच लक्षात राहतात, मद्रास आदी करून जी काही देश आहेत किंवा राज्य आहेत, त्या राज्यामध्ये ते देशामध्ये अनेक ठिकाणी सीतेची शुद्धी करायची आहे असा शेतबळी नावाचा वानर त्याला राजा सुग्रीव सांगू लागलेला आहे। उत्तर कुरु देशाच्या ठाई सीतौ समाधान बाधी पायी जाणार रसिक नाही तेथे ठाई तस्कर तेथे ठाई सोडावी। उत्तर दिशेच्या ठिकाणी कुरु नावाचा देश आहे महाराज आणि त्या भागाला थंडीची बाधा होत नाही, शीत उष्ण पर्जन्य काळी एकही विकार न लिमते शरीरी। शीताची बाधा होत नाही, उष्णतेची बाधा होत नाहीये आणि पर्जन्याची सुद्धा बाधा होत नाही असं शीतळ ठिकाण ते कुरु नावाचा देश आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठल्याच प्रकारची काहीच बाधा होत नसल्यामुळं त्या ठिकाणी एकदम सुरक्षितपणे सीतेची शुद्धी करावी। बाधा कुठल्याच प्रकारची नाही ना तिथं होय, मन मोकळेपणानं सीतेची शुद्धी त्या भागाला उत्तर दिशेला कुरु नावाचं क्षेत्र आहे महाराज आणि त्या ठिकाणाला सीता सविस्तर शोधावी असे राजा सुग्रीव शेतबळी नावाच्या वानराला सांगतायत। त्या देशामध्ये जाणे सीता समवेत रावण आविषे शोधावा पण समाधान समजती तो कुरु नावाचा देश आहे, त्या देशामध्ये सर्व ठिकाणी सीतेचा शोध करावा निश्चळपणे निवांतपणे, तिथं कुणाच्याही भीती नाहीये। लोकशाही महाराज त्या ठिकाणी स्वतंत्र अजिबात नाही, स्वतंत्र असल्यामुळं मन मोकळेपणानं त्या ठिकाणी सीता शोधावी आणि सीतेचा शोध सगळे करून देणार आहेत महाराज। माझ्या घरात शिरू नका, तुझ्या घरात शिरू नका, इथं बघू नका तिथं बघू नका असं म्हणणार नाही। द्वेष कुणाच्याही मनामध्ये अद्वैत अशा प्रकारचे त्या भागाचे लोक आहेत आणि सीतेची शुद्धी त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल आणि सविस्तर अशा प्रकारची सीतेची शुद्धी करा असा राजा सुग्रीव सांगू लागलेला आहे। मेरो मंदार सोमय मंदी ब्रंगतृंग ब्रह्मगिरी क्रोंचा काली जरा यावरी सीता सुंदरी शोधावी। सीता सुंदरी शोधावी। महेंद्र नावाचा पर्वत आहे, मेरू नावाचा पर्वत आहे, वंग नावाचा पर्वत आहे, हिमाद्री नावाचा पर्वत आहे। एकापाठी एक त्या ठिकाणी सर्व पर्वताची रचना आहे महाराज। सर्व पर्वतावर जाऊन त्या ठिकाणी सीतेची शुद्धी करावी असे सांगू लागलेले आहेत। सुगंध सुरभी पीत पल्लवाक्ष देवदारू तरुतरक्ष गुरुज पत्र वल्कल्यावरक्ष सीता समक्षे शोधावी। सीता समक्षे शोधावी। देववृक्ष आहेत तिथं महाराज, कल्पतरू वृक्ष, चिंतामणीचे दगड आहेत महाराज त्या ठिकाणी।
चिंतामणीचे दगडे, देववृक्ष, कल्पतरू वृक्ष आहेत. असं भव्य आणि दिव्य प्रकारचे ठिकाण आहेत आणि त्या ठिकाणाला जाऊन तुम्ही सीतेचा शोध करावा असे सांगतायत. गंगा